काही संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे. तसं नाही इथं काही. म्हणजे मी तुम्ही खूप हसण्याच्या अपेक्षेने बसला असाल तर मला असं वाटतं कीर्तन हे टाइमपास नाहीये, हे मनोरंजन नाहीये, हे आत्मरंजन आहे. झालंच तर मनोभंजन आहे. दीड दोन तास, आणि त्यातही माझ्याकडून आता आज तुमची क्षमा मी सुरुवातीला यासाठीच मागितली की पाऊण तास माझ्याकडून उशीर झालाय. अर्धा तास कीर्तन आपलं पुढे गेलं. मग एवढा तुमचा 2.5 तासाचा वेळ महत्वाचा तो सगळा वाया घालवण्याचा मला काहीच अधिकार नाही. त्यातून काय परिणाम मिळाला पाहिजे? कीर्तन चांग होय अंग हरिरूप, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची. 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये आतमध्ये हृदयात भगवंत आला पाहिजे. ज्यासी पाहता हो हृदयस्थ पाहिला बरोबर आहे म्हणतात की नाही. ज्याला पाहिले बरोबर कळलं पाहिजे की तो माझ्या हृदयातच आहे. या हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखांचा आराम, परिभ्रांतासी कामू विषयावरी. तो भगवंत विटेवर उभा आहे. तो भगवंत, त्याला कुणी रामाच्या स्वरूपात पाहतं, कृष्णाच्या स्वरूपात पाहतं. आता गणपती बाप्पा सगळीकडे विराजमान आहे, प्रतिष्ठित आहे. त्यांच्या रूपात आम्ही त्याला पाहतो. पण तोच गणेश, तोच ओंकार तुमच्या माझ्या हृदयात आहे. ओंकार प्रधान रूप गणेशा, भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा उत्सव अनंत चतुर्दशी पर्यंत चालू आहे. सगळ्यांच्या घरात गणपती बाप्पा आहे. काहींनी गौरी विसर्जनाबरोबर त्यांचंही विसर्जन केलंय. आपल्याकडे प्राण प्रतिष्ठा आणि विसर्जन असे 2 भाग आहेत. आपण गणपती बसवतो बुडवतो. बुडवणं नाहीये, विसर्जन आहे बरं का. शास्त्रांनी गणपतीची प्रतिष्ठापना करायला सांगितली आणि विसर्जन करायला सांगितलं. देवदेवतांच्या बद्दल असलेला आदर, त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम आणि खरं भगवंताला काय आवडतं याचा विचार संतांनी आम्हाला करायला शिकवलं. आज निवाणे गावात येत असताना वणीपासून ते निवाणीपर्यंत सगळ्या प्रवासामध्ये 5-6 मिरवणुका तरी लागल्या. त्या सगळ्या मिरवणुकांमध्ये मी इथल्या तरुणांचं विशेष कौतुक करते की आपण कीर्तनामध्ये आहात. त्याच वयाची, तुमच्याच वयाची मंडळी तिथे मध्यधुंद अवस्थेमध्ये नको त्या गाण्यांवरती थिल्लर करून संस्कृतीचा नंगा नाच नव्हे संस्कृतीचा अधःपतन करताना आपण पाहतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुणी नाचत नसाल. तुम्ही सुद्धा बरं असं बोललं की राग येतो पोरांना. ते म्हणतात ताई काही काय बोलता, गणपती सुद्धा नाचला होता. गाणं आहे आमच्याकडे. पायी घागऱ्या कधी ती ऋण झुण, नाद स्वर्गी पोचतो गणराज गंगी, नाचतो नाचतो. असं गणराज रंगी नाचो. गणपती सुद्धा नाचला होता, देवी सुद्धा नाचली होती. महिषासुराला ज्यावेळी मारलं त्यावेळी मग असं म्हटलं की आम्ही का नाही नाचायचं मिरवणुकीत. अहो सगळं मान्य, पण तुमचं नाचणं हे पराक्रमाशिवाय. देवानी का नृत्य केलं, का नाच केला? कारण त्यांनी राक्षसाला मारलं. बरं, देवाचं नृत्य हे शास्त्रीय नृत्य होतं, ते आपल्यासारखं नव्हतं. त्याला काहीतरी आधार होता शास्त्राचा, कलेचा. साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु पुच्छ विषाणहीन हा म्हटलं भर्तृहरींनी नीती शतकात. कुठली तरी कला अंगी असावी. कलेचे देवता आहे गणपती बाप्पा. त्यामुळे नृत्य केलं, शास्त्रीय नृत्य केलं. आमची मुलं म्हणजे आधी तारकासुराला मारलं, सिंधुरासुराला मारलं, त्याच्यासाठी हातात त्याच्या शस्त्र आहे, पाशांकुश धारण केलेत त्यांनी, म्हणून त्यांनी मारलं राक्षसांना आणि मग नृत्य केलं. पराक्रम केला म्हणून डान्स केला. आम्ही पराक्रम शिवाय केलेल्या नृत्याला काय म्हणतात हे मी या गादीवर बोलत नाही. विठ्ठल